खास शाकाहारी लोकांसाठी आपण आज आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत मटर पनीर पुलाव। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मटर पनीर पुलाव बनवण्यासाठी आपण लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 20 ते 25 मिनिटं पाण्यात भिजत घातला होता। तांदूळ बुडेल इतपत पाणी ठेवलेलं होतं आपण तांदूळ भिजवण्यासाठी। आणि तांदूळ जुनाच घ्यायचा आहे। पुलावसाठी जुना आणि बासमती तांदूळ घ्यावा लागतो। मटर पनीर पुलाव बनवण्यासाठी आपण आधी कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावर थोडंसं पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि त्यात आपल्याला हे पाव किलो पनीर घेतलेलं आहे, त्याचे आपण छोटे पीस करून घेतले, ते तेलात आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि पनीरचे पीस आपल्याला ब्राऊन रंगावर तळून घ्यायचं आहे। पनीरला अशी विशेष चव नसते, त्यामुळे आपल्याला आपण तेलामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे। पनीर आपलं फ्राय करून झालेलं आहे। आता आपण ते काढून घेऊया। त्याच कढईत आपण आता हे 10 ते 12 काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। काजू ऑप्शनल आहेत, पण पनीर पुलाव आहे म्हटल्यावर आपल्याला अजून जास्त चांगला होईल। आणि तुम्ही तेलाऐवजी तूप पण घेऊ शकता। मटर पनीर पुलाव बनवण्यासाठी आपण आता एका पातेल्यात 2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। तुम्ही अर्ध तेल आणि अर्ध तूप पण घेऊ शकता। तेल गरम झालेलं आहे। आता त्यात आपण हे अख्खे खडे मसाले घालणार आहोत। त्यात आहे 1 चमचा जिरे, 2-3 दालचिनीचे तुकडे, 7-8 लवंगा, 7-8 काळी मिरी, 3 छोट्या वेलची, 3-4 तमालपत्र आपण हे तेलात घालणार आहोत। ते थोडं 1 सेकंदभर परतून घ्यायचं आहे। आणि त्यात आता आपल्याला 2 मध्यम आकाराचे उभे पातळ चिरून घेतलेले कांदे घालायचे। कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। माझा कांदा परतून होतोय तोपर्यंत तुम्ही एक काम करा, पटकन चॅनलला सबस्क्राइब करा आणि लगेच लाईक पण करा। कांदा आपला गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। आता आपण त्यात 4 ते 5 उभ्या चिरलेल्या मिरच्या घालणार आहोत आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे। आलं लसूण पेस्ट आपली चांगली परतून झाली। आता आपण त्यात 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आणि 1 छोटं गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे, ते घालायचं आहे। हे आपल्याला चांगलं आता परतून घ्यायचं आहे। आता आपण त्यात 1 वाटी हिरवा मटर घालणार आहोत। मटर आपल्याला परतून झाल्यावर त्यात मसाले घालायचे आहेत। 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद। मी गरम मसाला घातलेला आहे, तर तुम्ही बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला पण घालू शकता। आता हे मसाले आपल्याला थोडं परतून घ्यायचे आहेत। मसाले परतून झाल्यावर 2 ते 3 मिनिट आपल्याला झाकण ठेवून वाफ काढायचे। 2 ते 3 मिनिट झालेली आहे।
आता आपण झाकण काढून घेऊया. आणि एकदा भाज्या हलवून घ्यायच्या आहेत. तांदूळ आपण धुवून ठेवलेले त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते तांदूळ आता आपण घालायचं आहे. तांदूळ आपण 20 ते 25 मिनिटं भिजत ठेवले होते, त्यामुळे आपला पुलाव एकदम सुटसुटीत होतो आणि तांदळातला स्टार्च पण कमी होतो. आता थोडा आपण तांदूळ परतून घेऊयात. दुसऱ्या गॅसवर मी तांदळाच्या डबल म्हणजे 4 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. थोडं परतून अजून एकदा आपण 1 मिनिटभर वाफ काढून घेऊयात. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूयात आणि भात एकदा परतून घ्यायचा आणि गॅस फास्ट करून आपल्याला गरम करून घेतलेलं 4 वाटी पाणी घालायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण. भाताला आपल्या चांगली उकळी आलेली आहे. आता एकदा आपण हलवून घेऊया. गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया आपला पुलाव कसा झालाय ते. पुलाव आपला 90% झालेला आहे. थोडंसंच पाणी राहिलेलं आहे. आता भात आपल्याला हलवून घ्यायचा आहे चांगला आणि त्यावर आता आपण हे तळून घेतलेले पनीर घालणार आहोत. आणि तळून घेतलेले काजू हे घालून आपल्याला हलक्या हाताने पुलाव मिक्स करून घ्यायचा आहे. आणि परत आता आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं भात शिजवून घ्यायचा आहे. 90% पुलाव आपल्याला झालेला आहे. आता 2 ते 3 मिनिटच फक्त आपल्याला मंद गॅसवर पुलाव शिजवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण पुलाव चेक करूया. पुलाव आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता भात पण किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे. एकदा हलक्या हाताने आपण हलवून घ्यायचं आहे. आणि त्यावर आता आपण 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आहे. तूप आणि कोथिंबीर टाकून आपण पुलाव मिनिटभर झाकून ठेवलेला होता. अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा.